काही कथा अशा असतात ज्यांमध्ये पात्र नसतात तर शब्दच सगळं काही असतात. प्रचंड आणि भयानक शक्ती असलेले शब्द. या कथा फक्त कुजबुजल्या जातात कारण त्यांना मोठ्याने बोलणं म्हणजे विनाशाला आमंत्रण देणं. आज आपण अशाच एका कथेच्या गहिरेतेत उतरणार आहोत, जिथे शब्द शस्त्र बनतात आणि नावं जगाचा अंत करतात. प्रश्नच थोडा विचित्र वाटतो नाही का? फक्त एक शब्द आणि अख्खं जग संपून जाईल? पण भाषेच्या इतिहासात काही उच्चार इतके निषिद्ध मानले गेले आहेत की ते फक्त सामाजिक भीतीपुरते मर्यादित नाहीत, तर ते प्रत्यक्ष अस्तित्वासाठीच धोकादायक आहेत. चला तर मग या भाषिक दहशतीच्या कथानकात आणखी खोलवर जाऊया. तर आपली कथा सुरू होते एका अंधाऱ्या साम्राज्यात. तिथे एक शासक आहे जो इतका अहंकारी आहे की त्याने एका निषिद्ध नावाला उच्चारण्याची हिंमत केली, आणि त्यातून जे काही बाहेर आलं त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ह्या कथेचा खलनायक, त्याचं नाव घ्यायलाही जीभ जड होते. ताक्ष ध्वजाग्रह चक्ष्मा भर्तृग्रव्यादोग्र्यम मधु. बघा, फक्त नावातच किती ताकद आहे. हा कुणी साधा राजा नव्हता, तर असं ज्ञान मिळवलेला होता ज्याने शब्दांना शस्त्र कसं बनवायचं हे त्यांना ठाऊक होतं. आणि मग तो येतो ज्याच्या नावानेच ही कथा ओळखली जाते, क्ष्वयडोच्चृशृंखलष्ट्राणवज्ज्वलप्रभ. हे फक्त नाव नाहीये, हा तर चालता बोलता विनाश आहे. एका शक्तिशाली उच्चाराने थेट पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेला एक राक्षस, ज्याच्या असण्याचं एकच कारण होतं: विध्वंस. कल्पना करा, श्वेडापुरष्ठात दुगू नावाचा एक किल्ला, त्याच्या सर्वात उंच टोकावर तो अधिपती उभाय, आणि तो आकाशाकडे बघून एक अशी किंकाळी मारतो की ती फक्त गर्जना नसते, ते एक आवाहन असतं. त्याच्या त्या आवाजाने जमीन अक्षरशः थरथर कापायला लागते, भेगा पाडायला लागतात. आणि मग तो शब्द उच्चारतो: व्युत्पन्न मधुष्टात उष्टात अक्षेत्र. हे फक्त एक नाव नव्हतं, हे होतं एक शस्त्र. विचार करा, ज्यांनी हा शब्द ऐकला त्यांच्या डोक्यातल्या नसा आगीच्या नोळासारख्या फुटून गेल्या. हो, आवाजच एक हत्यार बनला होता. पण राक्षसाला बोलावणं ही तर फक्त सुरुवात होती. आता तर खरा खेळ सुरू होणार होता. विनाशाचा दुसरा अंक. एक अशी भयंकर सिम्फनी जिथे तो राक्षस आता वास्तवालाच मिटवायला निघाला होता. आता हा जो विनाश होता तो इतका मोठा होता की त्याला समजून घेण्यासाठी आपण त्याचे 3 भाग करूया. पहिला टप्पा होता राक्षसाचा विषारी श्वास, दुसरा होता शापांचा एक अजब पर्वत, आणि तिसरा होता त्या राजाच्या हातातली तलवार जी चक्क वास्तवालाच कापत होती. या तिघांनी मिळून एका अख्ख्या साम्राज्याचा शेवट लिहिला. आणि या विनाशाची शस्त्रही काही साधीसुधी नव्हती. राक्षसाच्या श्वासातून वृष्णष्ट क्रोढो प्रोढोधृत प्राणोन्मेष नावाचा धूर बाहेर पडला, ज्याने जमिनीला अक्षरशः तडे गेले. जे वाचले ते पळायला लागले, तर त्यांच्या समोर म्लेच्छग्नौत्सुक्य स्टाटत्क्रवष्टस्तैमत्य नावाचा शब्दांचा डोंगर उभा राहिला. हे शब्द बोलायचा प्रयत्न केला की मृत्यू निश्चित होता. आणि सगळ्यात शेवटी त्या अधिपतीने आपली ऋत्वष्ट्र प्रोध्योर्ध्वरेत तलवार फिरवली आणि एका झटक्यात शहराचे 2 तुकडे केले. आणि मग तो शेवटचा उच्चार झाला: वृष्णष्ट्राणवदंष्टष्टात उत्क्रमी. हा आवाज इतका भयानक होता, इतका असह्य होता की त्याने फक्त जीवच नाही घेतले, तर लोकांची विचार करायची शक्तीच हिरावून घेतली. लोक वेडे झाले, स्वतःच्या जिभा उपटू लागले, कारण शब्दांच्या त्या दहशतीपेक्षा निःशब्द मरण त्यांना सोपं वाटत होतं. त्या महाभयंकर आवाजानंतर जी शांतता पसरली ती त्या आवाजापेक्षाही जास्त भीतीदायक होती. आणि इथेच सुरू होतो आपला तिसरा अंक: निःशब्दतेचं साम्राज्य. एक अशी शांतता जी मृत्यूपेक्षाही थंडगार होती. या नव्या जगाला एक नाव मिळालं: निःशब्द स्थैमत्य घोर घोषाणव. याचा अर्थ होतो भयावह आणि निःशब्द स्थिरतेचा महासागर. ही शांतता म्हणजे फक्त आवाजाची कमी नव्हती, नाही, तर ती गोठलेल्या जिवंत मृत्यूची उपस्थिती होती, जी कणाकणात भरली होती. आणि जे काही थोडेफार लोक वाचले होते त्यांचं जगणं मरणापेक्षा वाईट होतं. त्यांची शरीरं चालत होती, पण आतला आत्मा तो त्या तलवारीने कधीच कापून काढला होता. त्यांच्या घशातून एक दाबलेली किंकाळी सोडली तर दुसरा आवाजच निघत नव्हता. आणि त्यांच्या आजूबाजूला रक्ताच्या नद्या वाहून वाहून आता दगड झाल्या होत्या.
पण त्या अधिपतीचा क्रूरपणा अजून संपला नव्हता. त्याने एक नवीन मंत्र म्हटला. हा मंत्र विनाशासाठी नव्हता, तर तो होता विस्मृतीच्या अंधाराचा पडदा तयार करण्यासाठी. यातून एका अगदी नव्या प्रकारच्या दहशतीचा जन्म झाला. त्या मंत्राने जमिनीतून अष्टदंष्ट करालवधन पिशाच्च बाहेर आले. म्हणजे 8 सुळे असलेले पिशाच. पण हे पिशाच्च मांस नाही, तर माणसांच्या सावल्या खात होते. विचार करा, एक अशी भीती जी तुमच्या अस्तित्वावरच हल्ला करते. आणि ज्या वाचलेल्यांची सावली हे पिशाच्च खात होते. ते मरत नव्हते, ते अक्षरशः हवेत विरघळून जात होते. त्यांचं अस्तित्वच पुसलं जात होतं. ते एक निराधार शून्य मनाचं काहीतरी बनून जात होतं. म्हणजे मृत्यू नाही, तर अस्तित्वाचा संपूर्ण लोप. आणि मग एक प्रश्न उरतो. जेव्हा माणसाचं शरीर, आत्मा आणि त्याची सावलीसुद्धा संपते, तेव्हा मागे उरतं तरी काय? त्या संपूर्ण विनाशानंतर त्या जगात शून्यतेशिवाय आणखी काही होतं का? त्या उद्ध्वस्त झालेल्या जगात फक्त एकच गोष्ट शिल्लक राहिली होती. रक्ताने लिहिलेली एक पाटी. आणि त्यावर एक शेवटची चेतावणी होती. व्युत्पन्न मतिभ्रंशकारी घोरस्थान. याचा अर्थ होतो विद्वानांच्या बुद्धीलाही भ्रष्ट करून टाकणारं भयानक स्थान. एक अशी जागा जिथे ज्ञानच एक शाप बनून जात.